अशा तऱ्हेने आम्ही मच्छी पॅक करायला आलेलो. किती आहे ते चार्जेस? काय कमी नाही त्यामध्ये. हे बघ तो दाखवतोय. तो बॉक्स घेतला ना काही नाही होते तुला एवढंच नाही होत तुका माहिती ते करून देते मी. माझं काय तुमचं दाखवतो. बांगडे आहेत ना तुमच्याकडे? हो बांगडे 200 रुपये 6 5 करून देतो. 6 करून देतो. अशा तऱ्हेने हे तुम्ही 5-7 तास बर्फ हां हो. आता ते का खालून टाकलं असतं ना थोडं पण तर आता मुश्किल झालंय. तरी किती वेळ लागतोय बर्फ? हे तुका 4-5 तास काय काय होतं नाही ना काय होतं. समजा एक बॉक्स किती अंतर जाऊ शकते? 7,000 समजा पंढरपूरला किंवा सोलापूरला जायचं म्हटलं तर नाही. माझ्या इथून पुण्यात त्या साईडला वगैरे घेऊन जातात. पुणा नाशिक नागपूर त्या साईडला. तुम्ही कपॅसिटी किती आहे? 5 तास चालते का हे 7 तास? नाही म्हटलं तरी याला 10-15 तास तरी राहून जातो. मग ठीक आहे काय प्रॉब्लेम. कारण हे आता मी वरूनच बर्फ टाकला नाही तर खालून बर्फ टाकला की ते अधिक चालत. यामध्ये तुम्ही पाणी जरी झालं ना तरी याचं काय होत नाही. नाही बाहेर येणार नाही ना पाणी? नाही ते म्हणून आम्ही टेप करून देतो त्याला. हे बघ हां तरी त्यामुळे टेप करते ते. हां राईट. हवा पॅक झाल्यानंतर मग काय प्रॉब्लेम नाही. एकतर गट्टा तरी होऊ शकतो. हे बढिया पॅक किया भाई. दादा पॅकिंग आहे किती देऊ? किती? आता 2 बघा दादा. हां ते तुमच्या इकडे भेटणार. तुम्ही दाखवतो डेमो म्हणून दाखवतो. करली मासा 250 रुपये एक मासा. आणि कशी पापलेट कशी? ही यातली का यातली 400 द्या ना. 2 400 द्या. तरी आम्ही बार्गेनिंग करण्यात सक्सेसफुल झालेलो आहे. देखते क्या होते. 400 द्या ना. 400 ही एक आणि ही एक. नाही बार्केट ही आणि एक द्या ना. बार्केटली कुठली? हे 2 400 2 द्या. हां काढा कुठली काढणार? सांगितलं की देतो म्हणून. हां दोनच आहे. हा एक करली मासा 50 रुपये देतो. एवढे 50 रुपये भाऊ कमी सांगितले तुम्हाला. काय देतो 40. किती होते? किती किलो आहे? अंदाजे बोलतो. आहे तर 2. करून घेणार आहे का? बर्फ टाकू ना. करली मासा आहे. हा करली आहे ना. काटे खूप असतात त्याला. काटे असले तरी तो आमची बरी वाटत. चाकून तुम्ही आता जरी निघला ना मला वाटत नाही पॅक करायची गरज आहे. त्या फ्रीजमधला बर्फ टाका बॅग पिशवीत. कुठल्या पिशवीला? हां आपल्या ऑफिसच्या. पॅक करायला कुठं परत पैसे कुठे घेऊन जाणार? देवगडला. देवगडला तर कशाला पॅक केली? 2-3 तास आहेत. मग बघता नाही खराब होणार. ते सांग मग खराब होणार. लगेच नाही 2-3 तास.
कुठला ते मासा? आणि बांगड्याने काय किती मासे घेतले? हलवा आहे बांगड्याने काय बांगडा हलवा हा कुठला मासा आहे? हलवा सांगा आणि हे काय? पुढे होम मिनिस्टरकडून परवानगी घेण्यात येत आहे. काय नाही मग आता मासे घ्यायचे. ते ही बाजार रोज भरतं का? आज असते ही रोज भरतं का? हो रात्री 8 वाजता खाली आहे खाली तिकडे बांगडे का? आज आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहे मार्केटला. आज दिवस मासे साफ करत इकडे मांजरांची हवा आहे. रोज मच्छी खायला भेटतात आम्हाला. अशा तऱ्हेने हा आहे मालवणचा बाजार. बापरे कसला मासा आहे रे? कसला मासा आहे? मोरी डेंजरस आहे. हे किती होते बघ मरे पैसे एक किलो जरा 2400 रुपये ही कसला आहे? 100 दे तुम्हाला. 100 रुपये काढले पैसे काका सुकी मासे कसले आहेत? बघ सोळा आणि नाही तसं नाही त्याचं पण लक्ष लक्ष पाहिजे ते त्यांना लक्ष नाही. तुला वाटलं आम्ही सुकी जाणीव. मासे कसले आहेत? बांगडे होते आणि बांगडे आणि बघू मोरिया मोरी आहे. ही कसला मासा आहे? मोशी मासा आहे मोरी कशी आली? मोरी 800 रुपये किलो पैसे धरले भेटत दादा ते पॅकिंग करायचं मासे घ्या आणि पॅकिंग मासे घ्या पॅकिंग किती रुपये करून देते? पॅकिंग 60 रुपये पासून 250 रुपयापर्यंत मग किलोवर करता कसं? जसं म्हणजे मासा असेल तसं पॅकिंग करून देतो. आता बघ याच्यामध्ये अर्धा किलो पीस राहतं अर्धा किलो सामान राहतं हां त्याच्यामध्ये बरोबर राहायला पाहिजे बर्फ असतो बर्फ खाली टाकावं लागतो वरती टाकावं लागतं हां उतरली नाही दादा जे तुम्हाला नाही म्हटलं तरी 8-10-15 तास तरी राहून ओके काय जरा हे बघा कोण कर अंदाज वगैरे झाला आता येईल चांगलं वही ते पाहतात ते 25 तारखेपासून बंद आहे ना? बंद कधीपासून आहे मच्छीमारी? 25 तारखेपासून. ही चावत असते का? होय हे चावतात का? चावतात. हे कुठे गेले? कुठले? हिरवे.
किती मासे खातात का ते छोटे सर काय जरा मारून टाकले तर माझ्या आधी आमची पण भावे मासे घ्यावा आणि एकदाच एक घालून पॅक करा शकता ना बरं आहे मासे काय झालं काय बापरे ते हे मच्छी ये पापलेट आहे बडा पापलेट ही मासा कुठला आहे ही मासा कुठला आहे बोंबील बोंबील आहे बॉम्बे टाक ही चार का ही पापलेट आहे सरंग आहे हे कशी का हा हे सिंधुदुर्ग किल्ला बेंच ही गर्दी कमी आहे हा हे जेटी बंदर इथे गर्दी नाही इथे मार्केट भरतं तुम्हाला जर फिरायचं असेल तर तुम्ही चिवला बीचला अंतर केलेलं जाऊ शकता